नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा 8, 9, 10 जून 2026 या तारखेचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। तर या काळात वातावरणात पुन्हा एकदा मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सून पूर्व वादळी पावसाचा जोर जबरदस्त असून जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज असून मान्सून आता महाराष्ट्रात लवकरच दाखल होणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, 8, 9, 10 जून दरम्यान महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा महत्त्वाचे बदल पाहायला मिळू शकतात। महाराष्ट्रातील अनेक भागात मान्सूनपूर्व वादळी पाऊस, मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्याचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे। सध्या नैऋत्य मान्सून केरळ, कर्नाटक किनारपट्टी, गोव्याच्या काही भागात, दक्षिण अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या विस्तृत क्षेत्रात सक्रिय आहे। मान्सूनची वाटचाल हळूहळू उत्तर दिशेकडे सुरू असून कोकण किनारपट्टीकडे त्याचा प्रभाव वाढत आहे। अरबी समुद्रातून दमट दक्षिण पश्चिम वारे मोठ्या प्रमाणात ओलावा आणत आहेत, तर बंगालच्या उपसागरातूनही बाष्पयुक्त वाऱ्याचा पुरवठा सुरू आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण पावसासाठी अनुकूल राहण्याची शक्यता आहे। कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर तुलनेने अधिक राहू शकतो। पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक, अहिल्यानगर परिसरात दुपारनंतर मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, लातूर तसेच विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो। या काळात वाऱ्याचा वेग साधारणपणे ताशी 30 ते 50 किलोमीटरपर्यंत राहू शकतो। काही भागात विजांच्या कडकडाटासह 60 किलोमीटरपर्यंत प्रति तास वेगाने झोतही आपल्याला पाहायला मिळू शकतो। महत्त्वाची बाब म्हणजे सध्या महाराष्ट्रात पडणारा पाऊस हा मान्सूनपूर्व स्वरूपाचा आहे, मात्र मान्सून आता गोवा आणि दक्षिण कोकणच्या दिशेने पुढे सरकत असल्याने पुढील काही दिवसात कोकण किनारपट्टीवर आणि नंतर महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मान्सूनचे वातावरण अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे। तर एकंदरीत 8 ते 10 जून दरम्यान राज्यातील अनेक भागात वादळी वारे, विजांचा कडकडाट, ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी कायम राहू शकतात। तसे मान्सूनच्या पुढील प्रगतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। बंगालचा उपसागर, अरबी समुद्र तसेच अंदमान समुद्र या समुद्रामध्ये वातावरण मोठ्या प्रमाणात बदलल्यामुळे मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय असून महाराष्ट्रामध्ये वादळी पावसाचा जोर अनेक जिल्ह्यांमध्ये बघायला मिळणार आहे। जोरदार वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह या पावसाचा अंदाज राहील। बहुतांश ठिकाणी वादळी वातावरण होऊन वारे भयंकर बघायला मिळणार आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 8, 9 आणि 10 जून 2026 या तारखेचा सविस्तरपणे जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळ, कर्नाटक आणि गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे मान्सून पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तमिळनाडूच्या दक्षिणेकडे हलका मध्यम वादळी पाऊस राहील। तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि भारताचा पूर्व परिसर या भागामध्ये मध्यम ते जोरदार वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। भारताच्या पूर्वेकडे विशाखापट्टणम, जगदलपूर, कांतामल, राउरकेला, रायपूर, कोरबा या भागातही वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। महाराष्ट्राकडे वादळी पावसाचा जोर अनेक जिल्ह्यांमध्ये असणार आहे। तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही मोपासा, बिचोलियम, अंजुनियम तसेच बेडशी, पारसेम मुसळधार पावसाचा अंदाज राहील। अरस, बंडा, सावंतवाडी, वेंगुर्ला, महापण, कुडल, बैगणी, पोईपकासल या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। अंबोली, चहानगड आणि रामघाटलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, धामणे, राणकुंडे, कानापूर, नेठूर, गुंजी मध्यम पावसाचा अंदाज राहील।
कोल्हापूर जिल्ह्यात अजरा नैसर्गिक अड्ड्याला मध्यम पावसाचा अंदाज आहे। कडेगावलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील। पट्टेगाव दिघळा कणकवली वैगणी पैकासल मुसळधार पावसाचा अंदाज राहील। आणि तसेच कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा कुरणवाडी गोकाक अलकांगीला मध्यम स्वरूपात राहील। सांकेश्वरा मालदट्टी चिकोडीला मध्यम पावसाचा अंदाज आहे। गारगोटी कापसी निपाणी मुरगुड राधानगरी मध्यम स्वरूपात राहील। तसेच सल्लागा आणि जयनवाडीला मध्यम पावसाचा अंदाज आहे। इस्पोर्ली कागल परोळा संगरूळ जजविल किनी कोडाली अष्टा हलका पाऊस राहील। मलकापूर गोकुळाई विजांच्या कडकडाटासह हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। रत्नागिरी जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाजा खारेपट्टण गगनबावडा पोंढा राधानगरी ते जोरदार स्वरूपात राहील। विजयदुर्ग राजापूर रेपट्टण लांजा बेलकर सकरप्पा पुन्हागड वाडापेठ मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तुफान वादळी वाऱ्यासह राहील। बेलकर सकरप्पा संगमेश्वर माखंजन मध्यम स्वरूपात राहील। रत्नागिरी नेरवा मुलगोन तसेच हेडवी गुहागर लगेच विसर मार्ग तांबे इकडे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील। कोयना पटण अरळ आरवडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। लोटे चिपळूण उसटबोट जागदेव खेड डहागाव मध्यम स्वरूपात राहील। घोगरे महाबळेश्वर पोलादपूर मंदनगर पाचपांढरी कलसी श्रीवर्धन दिवेघर गोरेगाव माड वर्धन या बहुतांश ठिकाणी तुफान वादळी पावसाचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याकडे सातारा कोरेगाव रहिमतपूर निंदाल दहिवाडी पुसेवली मायानी ओमराज कराड कडेगाव या भागात जबरदस्त वादळी वातावरण तयार होऊन वाऱ्याचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे। हलका मध्यम पाऊस राहील। आणि नरसिंहपूर रामपूर पलूस सासगाव हलका पाऊस राहील। सांगली जिल्ह्याकडे सांगली मालगाव मंगसुळी कुडाची श्रीगोपी इचलकरंजी रायबा किटकल गोकाक अलकांगी जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि सांगली जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागात जोर जास्त राहील। धागलपूर बिलर्जत कानामडी अडाली तेलसंग जोरदार पावसाचा अंदाज आहे। गिरडीला मध्यम स्वरूपात राहील। आणि सोलापूर जिल्ह्याकडे चिंके सांगोळे आटपाडी हलका पाऊस राहील। दिघाची मसवड इकडे हलका पाऊस वादळी वाऱ्यासह राहील। पंढरपूर मंगळवेढा मारवाडे कुरुविलाटी सोलापूर इकडे हलका मध्यम पाऊस राहील। वलसंग अक्कलकोट वडगरी अलूर इकडे हलका पाऊस राहील। नंदुरग ओरटी मुष्टी वडोला तांदवाडी तुळजापूर आणि तसेच वैरभंग पाणेगोबार शिले विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तसेच पावसाचा अंदाजा उत्तर भागामध्ये सातारा जिल्ह्याच्या लाटे बारामती लसुंबे लोणाथ खंडाळा हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। आणि तसेच पुणे जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही व्याहाले सोनापूर लवासा जिटे टाला इंदापूर मुसळधार पावसाचा अंदाज आहे। रोहा नागठाणा आंबे कळवणलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। पुणे जिल्ह्याकडे पुणे दायरी सुसगाव मध्यम स्वरूपात राहील। वादळी पावसाचा अंदाज। सासवड मार्गाव जेजुरी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। कहू नार्वे बोरी पारेगाव सुद्रुक श्रीगोंदा अहिल्यानगरचा काही परिसर बिटकेवाडी कर्जत कुलधरण हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। वारे बघायला मिळणार आहे जास्त। तसेच शिरूर मलटण कवटे आले आणि टाकळी डोकेश्वर अहिल्यानगरचा बराचसा परिसर घारगाव मांडवे ओतूर इकडे हलक्या पावसाचा अंदाज आणि विजांचा कडकडाट जबरदस्त राहील। चाकण खेड कसमतलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेंचफुळ कोपोली कामशेतलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। पेठ वाडा आंबेगाव तसेच मुंबई नवी मुंबई उरणलाई जोरदार पावसाचा अंदाज या भागात बहुतांश ठिकाण राहील। ठाणे कल्याणमली ओमडी मिरा भायंदर लगेच परिसर उंबरपाडा पिलवी पालघर जिल्ह्याचा बहुतांश परिसर सपाले गोडमाल वाडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। घाटमाथ्याकडे पावसाचा जोर जबरदस्त राहील। मुरबाड आंबेगाव शिवालेवाई शाकरे मध जुन्नर ओतूर गरवाडी आल्याने हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। सम्राट गुंडा शहापूर तसेच खर्डी वैश्वला आंबेवाडी इगतपुरी मुणगाव वाडीवरे जोर माकडे त्र्यंबक जोरदार पावसाचा अंदाज राहील। नाशिक जिल्ह्याकडे जोर फारसा नाही मात्र ढगाळ वातावरण आणि हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। जळगाव धुळे नंदुरबार इकडे वातावरण कोरडे राहील। बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहील। आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना इकडे ढगाळ स्थिती हलका मध्यम पाऊस राहील। बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा गेवराई करकम तसेच मंगळूर रामशेगो छोटा जालना जिल्ह्याचा काही परिसर तानवाडी वारीगावरी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। बीड जिल्ह्याकडे मंजलगाव वडवणी तळेगाव शिरसोल सोनपेठलाई हलक्या पावसाचा अंदाज राहील। धारूर केडलाई हलक्या पावसाचा अंदाज आहे। धाराशिवमध्ये पावसाचा अंदाजा धाराशिव वैरभंग पाणेगावाशी हलक्या स्वरूपात राहील। तुळजापूर वडोला तांदवाडी नंदुरग उरटी मुष्टी आणि सोलापूर इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील। लातूर जिल्ह्याकडे उमरगाव घोटाला
आणि किलरनी निलंगणा औरक्षाजनी हलसी भालकी बीदर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. श्रांतपाल उदगीर मोरकी इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तसे परभणी जिल्ह्याकडे लोहा बुजुर्गला हलक्या स्वरूपात राहील. परभणी जरी बोरी जिंतूरलाही हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज आहे. नांदेड वगळा या जिल्ह्याकडे नांदेड वगळा भोकर तमसा हिमायतनगर इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तसे वाशिम बुलढाणा अकोला अमरावती इकडे पावसाचा जोर फारसा नाही. वादळी वातावरण तयार होईल. हलक्या मध्यम सरींचा अंदाज बघायला मिळू शकतो. मूर्तिजापूर दर्यापूर आणि अमरावती जिल्ह्याकडे चांदूर मोझारी अरवी वडोणा लाडगड वर्धा जिल्ह्याचा काही परिसर जळखेड आणि नरखेड इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. आणि बुरीकोकटे दोतीवाडा नागपूर हिंगणा पाचगाव कामठी वाघोली उमरी सावर्णेर इकडे जोरदार वादळी पावसाचा अंदाज राहील. भंडारा जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज. भंडारा चिखली धर्मापुरी असोली कंधारी अकोला घोटी करपसर आसपासच्या बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाजा नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याकडे देखील बघायला मिळणार आहे. गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर तिरा गोरेगाव आमगाव साक्रीटोळा या भागात राहील. देवरीला हलका पाऊस राहील आणि अडाईल गोथंगाव पावनी भिवापूर उमरेड खैरगावलाही हलका पाऊस राहील. गडचिरोली जिल्ह्याकडे दिगोरी किमटीमेदा देसिंग कुरखेडा बालिटोला तसेच मुरमगाव मार्कासा चुरमुरा इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे. वलनी सिंदेवाई मूलसावली चामोर्शी गोटलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील. चंद्रपूर जिल्ह्याकडे बल्लापूर कजवाली गुगस रोड इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे. अष्टी मलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड पासेवाडा सुंदरा इकडे हलका पाऊस बघायला मिळणार आहे. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन नोटसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.